कुश मिटली? हा काय झालं? चहा मला आत्ताच दिला की. खोटं बोलू नको. हा काय तुमच्या समोर आहे? हा कालचा आहे. आत्ताच दिलाय तुम्हाला तो. म्हाताऱ्या माणसाला फसवतेस काय? पुढच्या जन्मी नरकात जाशील. इकडे ये. काय? या इकडे. इकडे ये. आता तुला आठवण राहील मी चहा मागितला याची. आता ना रेकॉर्डिंगच करून ठेवते बघा. हा रेकॉर्डिंग करून ठेवते. हा मूर्ख कुठली. काय 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 झालं? काय झालं? माले माले हे मला चहा देत नाही मग. दे ग त्यांना गरम गरम चहा दे. जा घेऊन जा. घेऊन जा. हा हा देते देते. हा मूर्ख कुठली. काही नाही तुला माझा. अहो हॅलो कोण चित्रा का रे? नळी अगं बाई कशी आहे तू? बरी आहे? आईची आठवण येते का नाही तुला? अगं तू येणार होती त्याचं काय झालं? आम्ही वाट बघ. काय भांडण नवऱ्या बरोबर? काय सांगते काय? अरे बापरे या वयात आता काय करूया आपण? हा बरं बरं मी एक काम करते बोक्याला सांगते सगळं. तू काळजी करू नको. नंतर फोन करते. नंतर फोन करते. नाही हा 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 नंतर बोलते तुझ्याशी. काय म्हणतायत? नेहमीच. नाही नाही काहीतरी नवऱ्याशी भांडण झालंय वगैरे काहीतरी म्हणत होत्या ना. नवरा बायकोच्या भांडणात आपण मध्ये पडायचं नाही. कधी कधी करमणूक म्हणून त्यांच्यात भांडणं लावून द्यायची. विरंगुळा म्हणून तेवढाच. अहो काय बोलताय काय तुम्ही नानी? हो त्याला काय होतंय? चालतंय. पण नवी माणसांचं काय? अरे लहानपणापासून ही नळी अशीच होती. हा आधी गुडघ्याला बाशिंग बांधून बसली होती आणि नंतर भरमसाठ आटी. असाच पाहिजे तसाच पाहिजे. असाच नको तसाच नको. सावळाच नको गोरा पाहिजे. उंच नको मिशीच नको. अशा सगळ्या अटी घातल्या होत्या तिला. हो गो बाई एवढ्या अटी होत्या नवी माणसांच्या. शेवटी तिच्या वडिलांनी कसं बस स्थळ आणलं. हा विनायकरावांचं ना. त्यांच्याशी तर लग्नच झालं तिचं. आणि कोण? तसे दाखवण्याचे खूप कार्यक्रम झाले तिचे. मग चटपटी होती ना. तुरतुरीत होती बोलायला. त्यामुळे पहिल्याच कार्यक्रमामध्ये हो म्हणायचे. मग काय अण्णा नापसंत करायचे का? त्याला तर हर्षवायू व्हायचंच बाकी होत. अहो मग माशी शिंकली कुठे? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात?
नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.